नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की जो संस्कार आणि वगैरे संवाद वगैरे काल आपण जो काय बोललो त्याच्यामध्येच एक भर म्हणजे की जसे संवाद कमी झाला आहे किंवा वाद आहे, संवाद संपलेला आहे. त्याला एक कारण म्हणजे बेसिकली खूप मोठं कारण म्हणजे एकमेकांबद्दलचा जो रिस्पेक्ट आहे तोही कमी झालेला आहे. आणि त्याला कारण आरेतुरे करणं. म्हणजे पूर्वी आपल्या मातोश्री आपल्या वडिलांना आहोजाव करायच्या, तसं आज आपल्या पिढीमध्ये बरीच लोकं किमान 60-70% लोकं नवऱ्याला अरेतुरे करतात किंवा नावाने हाका मारतात. तसंच मुलंसुद्धा वडिलांना अरेतुरे करतात. आज आपल्याकडे एक प्रथा आपण कधीच इतर समाजामध्ये जसं आईवडिलांबद्दल एकमेकांशी जेव्हा बोलतो तेव्हा आपण आईवडिलांशी बद्दल जेव्हा एक भावाला किंवा आणखीन कोणाशी बोलत असताना आपण कसं सांगतो माझे वडील, माझी आई वगैरे. तसं त्यांच्यामधला जो एक भाग आहे तो म्हणजे ते तुझा म्हातारा कसा आहे, तुझी म्हातारी कशी आहे, किंवा वेळ आली तर एखाद्या भावाकडे वडील असतील, आई असतील, आणखीन तो दुसरा भाऊ तिथे भेटायला आला तर तो सहज त्या वडिलांनासुद्धा म्हणतो, ए काय म्हाताऱ्या, काय कसं आहे, काय म्हातारे ठीक आहे ना, किंवा म्हातारे तू गप्प बस. ही आपल्याकडे अजून ती संस्कृती आलेली नाही आहे. पण आपण याच्यावर काही केलं नाही तर तीही संस्कृती उद्या येईल. काय त्यामुळे आपल्याला नवऱ्याला वडिलांना हा मान दिलाच पाहिजे. तुम्ही आजही बघा राजघराण्यांमधनं बघा, मोठ्या मोठ्या राजघराण्यांमध्ये तिथे आईलासुद्धा आहोजाव करतात, धाकट्या भावाला धाकट्या बहिणीलासुद्धा आहोजाव करतात. आज आपण जावयालासुद्धा आहोजाव करत नाहीत. जावयालासुद्धा आपण आरेतुरे करतो आणि त्याच्यात आपल्याला भूषण वाटतं की नाही आम्ही बरोबरीचे आहोत. नाही, जावई जावई आहे, वडील वडील आहे, नवरा नवरा आहे. काय म्हणजे हे मी तुम्हाला सांगतो नाही, माझ्या घरातसुद्धा ती परिस्थिती काही ठिकाणी 100% आहे, 100% आहे. कळलं का? पण ही आपण कुठेतरी हे कल्चर चेंज करायला पाहिजे. आपल्या बहिणीचा नवरा असेल, जरी धाकट्या बहिणीचा नवरा असेल तरी त्याला अहोजाव करायला काहीच हरकत नाही आहे. वी हॅव टू गिव्ह दॅट रिस्पेक्ट टू हिम. तसं आपल्यालाही सुद्धा आपल्या सासूरवाडीच्या लोकांनी आहोजाव करायला पाहिजे, किंवा आपण वडिलांना आहोजावच करतो. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पिढीत तरी वडिलांना सगळ्यांना पण ते आहोजाव एक खूप रिस्पेक्टफुल होतं. आज तुम्ही बघा बरेच माझे मित्र आहेत किंवा आणखीन माझ्या काही ओळखीतले किंवा नात्यातली पण काही लोकं आहेत की ते वडिलांना ए बाबा म्हणून हाका मारतात, ए डॅडी, ए पप्पा. ए डॅडी, ए पप्पा हे किंवा ए बाबा, तिथे तुमचा बाबावरचा रिस्पेक्टच संपतो. अरे जरा बाबा गप्प बस की. आपण आपल्या वडिलांना अहो बाबा तुम्ही गप्प बसा असं म्हणजे असं म्हणत नाही आपण कधी. ए बाबा गप्प बस हे म्हणतातच, म्हटलं जातंच. कारण त्या आरेतुरेमध्ये तुमचा तो रिस्पेक्ट संपतो. आणि जिथे तुमचा ए बाबा झाला तिथे तुमची ती संस्काराची हे खाली उतरायला सुरुवात होते. बाबा ना, मी त्या बाबाला बघतो काय करायचं ते. ही जी भाषा आहे ना ही अत्यंत चुकीची आहे. बाबाला ए बाबाच म्हटलं पाहिजे. हां, कोकणी लोकांमधली ती संस्कृतीच वेगळी आहे. तिथे वडिलांना जावई सोडला तर सगळ्यांना ते आरेतुरे करतात ते. पण ती संस्कृती वेगळी आहे, आपली संस्कृती वेगळी आहे. आपण आहोजावच करायला पाहिजे आणि ही आहोजावाची पद्धत आपण चालू ठेवली पाहिजे, चालू केली पाहिजे, बंद केली पाहिजे. आहोजावाची पद्धत बंद नाही, आरेतुरेची पद्धत बंद केली पाहिजे. काय आता आणि आज काय झालेलं आहे की बरेच वेळा मुलांना म्हणजे त्यांच्या वडिलांना आयुष्यामध्ये एवढे पैसे कमवले नसतील एवढे त्यांच्या पहिल्या 1-2-3 वर्षामध्येच ती मुलं एवढी पैसे कमवतात की त्यांना बाप म्हणजे एकदम फालतू वाटतो. आधीच त्याला आरेतुरे करतात. त्याच्यात ते बापाने म्हणजे तो काय बोलला तर तू काय केलं आहेस. जे 23-24व्या वर्षी तुम्हाला 25 लाखाचं पॅकेज मिळतं, म्हणजे 2 लाख रुपये महिन्याचं पॅकेज मिळतं तुम्हाला. ज्या वडिलांनी 20,000 रुपये त्यांच्या नोकरीच्या काळात खूप मोठे होते किंवा त्यांनी सुरुवात केली असेल तेव्हा 3-4 हजार, 2,500-3,000 रुपये महिन्यानी सुरू केली असेल. त्यामुळे म्हणजे
वर्षाचं पॅकेज त्याचं 30-40 हजार रुपये त्यावेळेस, आणि त्यावेळेस ते मोठं होतं, नाही असं नाही, कळलं का? म्हणजे पण आज ही लोकं ह्या लोकांना जे हे मिळतं, म्हणजे वडिलांचं शेवटचं पॅकेजसुद्धा एवढं नसेल, पण ह्या मुलांना जे 23 ते हे जे 23-24 वर्षाची मुलं आहेत ना, ही यांना काय करू आणि काय नाही असं त्यांना होतं ते, की एवढे पैसे आलेत म्हणजे मी सगळ्यात हुशार, मी सगळ्यात शहाणा, बाकी सगळे डफड. तसं नाही आहे, तसं नाही आहे. एक तर पैशाची किंमत वाढलेली आहे काय, आणि त्याच्यामुळे तुमच्या आईवडिलांचा रिस्पेक्ट तुम्हाला हे नाही. आता आपले जे हे आहेत, आपले आईवडील जे आहेत, त्यांचे आईवडील जे होते, हे बऱ्याच लोकांचे आईवडील शेती करत होते. मग शेती करत होते म्हणजे त्या माणसाला काय अक्कल नव्हती अशातला भाग नाही. आपले आईवडील त्यांच्या आईवडिलांना रिस्पेक्टफुलीच वागवत होते. आपल्या आईवडिलांनी आपल्या आजी आजोबांना सांभाळलेलं आहे. आज आपण आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही आहोत. हा कुठेतरी डिस्पॅरिटी कुठे सुरू झालेली आहे तुम्हाला मी एक सांगतो. कोणाला विश्वास बसो किंवा न बसो, जेव्हापासून दोघंही नवरा बायको कमवायला लागलेत आणि मुलं पाळणा घरात जायला लागलेली आहेत, तेव्हापासून ही डिस्पॅरिटी संपलेली आहे. ही डिस्पॅरिटी सुरू झालेली आहे. काय की मी पण तेवढे, म्हणजे बरेच वेळा तर बायको नवऱ्यापेक्षा जास्त कमवत असते. म्हणजे तुमच्या ह्या आणि त्यामुळे नवरा बायकोंमध्ये एक फोबिया निर्माण होतो. म्हणजे शिकलेले बरोबरच असतात, पण नशिबाने बायको समजा जास्त कमवत असेल तर नवऱ्याला एक फोबिया निर्माण होतो. आणि कसं आहे की आपण म्हणतो बेरोजगार वगैरे हे ते, दोघंही नवरा बायको समजा 4-4 लाख रुपये 3-3 लाख रुपये कमवत असतील आत्ताच्या याच्यामध्ये, तर मग 6-6 लाख रुपये म्हणजे पैसे कमवण्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे. तुम्ही कन्सल्टन्सी करणारी लोक आहेत, डॉक्टर्स आहेत वगैरे, ही लोकं पैसे कमवतात, त्याच्याबद्दलही काय म्हणणं नाही. पण ती मेहनत साधारणतः सेम असते, पण मग पैसे कमी असतात. आणि मग त्या याच्यामध्ये तो फोबिया नवरा बायकोंमध्ये खूप मोठा निर्माण होतो. आणि तिथे तुमच्या वादाला सुरुवात होते. आणि तिथे जेव्हा तो अरेतुरे असतो, तेव्हा तो अरेतुरेमध्ये त्या नवऱ्याचा हे होतो. म्हणजे मी पुरुषप्रधान संस्कृती वगैरे म्हणून, आणि एक लक्षात घ्या, किती झालं तरी पुरुषप्रधान संस्कृती आहेच. पुरुषप्रधान संस्कृती आहेच. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे बायकांना आपण बरोबरीने पुढे यायला पाहिजे, सगळं मान्य आहे मला. पण बायकांनाही त्यांची लिमिटेशन्स कळली पाहिजेत. म्हणजे माझे हे बुरसटलेले विचार वाटू शकतील तुम्हाला काय, किंवा काही लोकांना वाटतात सुद्धा, माझ्याही काही नातेवाईकांना किंवा माझ्या ओळखीतल्या काही लोकांना वाटतात. पण सगळीकडेच या गोष्टी होत नाही. आजही आपण रात्री बेरात्री जेव्हा उशिरा बायका नोकरीवरनं येतात जातात, तेव्हा एक काळजी असते आपल्याला. तसा पुरुष माणूस येतो तेव्हा त्याची एवढी काळजी नसते जेवढी बायका माणसांची काळजी असते. आज जग काय आहे, आणि हे सगळीकडे आहे. आज अमेरिकेमध्ये इक्वॅलिटी काय इक्वॅलिटी आहे. ड्रग ॲडिक्ट्स किती आहेत. त्या मानाने आपल्याकडे एवढी मोठी लोकसंख्या असली तरी आपल्या या संस्कृतीमुळे आणि आपल्या ह्या संस्कारांमुळे हे प्रमाण आपल्यामध्ये बऱ्यापैकी कमी आहे. म्हणजे हिंदू संस्कृतीमध्येच कमी आहे. पर्सेंटेज वाईज तुम्ही अमेरिकेशी तुलना केली तर आपल्याकडे व्यभिचार आणखीन व्यसनं ही अमेरिकेच्या कंपॅरिझनमध्ये कमी आहेत रेशिओ वाईज. त्यामुळे आणि ह्याला जे आहे, म्हणजे कोणीतरी त्याच्यावर छान म्हटलेलं आहे की ह्याला काही याला काही अर्थ नाही, हे नाही आहे, आपणच आपले संस्कार सोडलेले आहेत. खरंच आपण आपले संस्कार सोडलेले आहेत. आणि आपले संस्कार आपण परत, म्हणजे एक मानसिक शांतता असते बघा. एक आपल्या घरात वडील जरी, आता माझ्या घरात माझे 92 वर्षाचे वडील आहेत, एकदम फिट आहेत, आमच्या घरातला सगळ्यात फिट माणूस तो. पण ते एक समोर बसले असले तर आपल्याला एक कुठे आपण विचारत असलो तर त्यांना एखादा प्रश्न विचारला की बाबा हे असं कसं काय होऊ शकतं, तर विथ हिज एक्सपिरियन्स त्यांना ती उत्तरं त्यांच्याकडनं जी येतात ती कधी कधी आपल्या खूप उपयोगाची असतात. मे बी ही इज नॉट टेक्निकली सॅवी,
टेक्निकल साहेबी अजिबात नाही आहेत ते, पण जो अनुभव आहे त्यांचा, हे असं केलं तर करून बघ, ते तसं केलं तर करून बघ, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून तिथे आपण मुलांनासुद्धा आपल्याला आहोजाव करायला लावा. बायकांनी नवऱ्याला आहोजाव केलं तर ठीक आहे, पण ते काय माझ्यावर सगळ्याच बायका एकत्र येऊन मलाच झोडून काढतील, काय असो. पण मुलांनी आपल्या वडिलांना आहोजाव करायलाच पाहिजे. मुलांनी आपल्या आजी आजोबांना रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे. आणखीन आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतलीच पाहिजे आणि वृद्धाश्रमात ठेवलं नाही पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.